Hello students, good morning to all of you. In the last lecture we have studied practice set 3.2. Now today in this lecture we are going to study the sum of first n terms of an AP. So look here, the given AP is A plus D, A plus 2D, A plus 3D up to nth term A plus n minus 1 into D. And here A is the first term and D is the common difference. Here we have to find the sum of the first n terms of the AP. So let here Sn is the sum of first n terms of an AP. So if you have taken here Sn is equal to A plus D plus A plus n minus A plus n minus 2D plus A plus n minus 1 into D. A minus 2D कुठून आलं? हे त्याच्या अगोदरचं टर्म A minus 1 आहे, याच्या अगोदर इथं A minus 2D असणार, A minus 3D असणार. ओके, याप्रमाणे असेल. मग तसेच इथं आता काय केलं, हे रिव्हर्स जर आपण घेतलं, रिव्हर्स आपण जर घेतलं तर Sn इज इक्वल टू ते अगोदर येणार. सो A प्लस n मायनस 1 इंटू D प्लस A plus n minus 2 into D plus dash dash plus A plus D and A. सर रिव्हर्स आपण घेतलं. मग या दोघांची जर आपण बेरीज केली, मग या दोघांची बेरीज केल्यानंतर काय होतं बघा. सो Sn plus Sn 2Sn is equal to A plus काय येणार आहे परत इथं A येणार. सो A plus A means A plus n minus 1 into D plus is A plus D and A plus D plus A plus n minus 2 into D plus dash dash plus A plus D into plus A plus n minus 1 into n minus 2 into D plus काय येणार A plus n minus 1 into D plus A हे लास्ट टर्म. ओके, हे A plus D plus A plus n minus 1 into D plus A plus n minus 1 into D plus A. Now we will get here 2Sn is equal to A plus A 2A plus n minus 1 into D. ओके, प्लस आता इथं काय येतं बघा, A plus A 2A बरोबर. A plus A 2A and here 2A plus. आता बघा n minus 2D हे D घेतलं इथं, जर आपण मल्टिप्लिकेशन केलं ND minus 2D प्लस हे D आहे, मग काय होणार 2D मधनं D गेलं 1D राहिलं, म्हणजे ND minus D येतो. मग परत D कॉमन केलं, काढलं n minus 1 into D राहते, मग इथं राहणार n minus 1 into D.
हे कंप्लीट प्लस डॅश डॅश प्लस पुढे काय येणार आहे बघा, परत इथे देखील तसंच आहे, ए प्लस ए 2a प्लस, परत इथं बघा त्याला गुणाकार केला एन डी मायनस 2d, हे प्लस डी आहे, मायनस 2d मधलं प्लस डी गेलं, मायनस डी राहिला, सो एन डी मायनस डी, परत डी कॉमन काढलं, एन मायनस 1 इंटू डी, एन मायनस 1 इंटू डी प्लस पुढे काय येणार आहे, परत पुढे देखील तेच आहे बघा, ए प्लस ए 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी एन टाइम्स, हे काय म्हणतोय एन टाइम्स, असेच एन वेळा याप्रमाणे असे बेरीज मिळेल आपल्याला, 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी, 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी, प्लस 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी, प्लस 2a plus n minus 1 into d up to n times. So here we will get 2sn is equal to 2sn is equal to 2sn is equal to n times 2a plus n minus 1 into d, n times म्हणजेच n ने त्याला गुणायचं, तेवढा वेळा बेरीज करायचं आहे, n वेळा बेरीज करायचं म्हणजेच त्याला n ने गुणायचं, हे दोन्ही एकच आहे, त्यामुळे n इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू डी, म्हणजे 2 ने इकडे डिवाइड करा, सो sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू डी, इट इज द sum of the first n terms of an AP. Sn is equal to n upon 2 into 2a plus n minus 1 into d. हे Sn फॉर्म्युला आहे, सम ऑफ फर्स्ट n टर्म्स. जसं आपण फर्स्ट n टर्म्स फॉर्म्युला काढला होता tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी, तसं इथं फर्स्ट n टर्मची बेरीज n अपॉन 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू डी असं येईल. ओके, देन आता हे एक फॉर्म्युला झालं, एक फॉर्म्युला झालं Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. जेव्हा फर्स्ट टर्म a अँड द कॉमन डिफरन्स d हे दिलेलं असते, तेव्हा या फॉर्म्युलाचा वापर करून त्यातल्या सर्व पदांची बेरीज आपल्याला करता येते. सपोज इफ द फर्स्ट टर्म अँड द लास्ट टर्म इज गिवन, tn इज गिवन, मग यालाच असं करता येईल आपल्याला बघा. सो Sn इज इक्वल टू n अपॉन 2 ॲज इट इज इंटू ब्रॅकेट a प्लस n मायनस 1 इंटू डी. फक्त 2a ला फोल्ड केला, आपण a प्लस a केलं, मग याच्यातलं बघा. सो n अपॉन 2 इंटू a मीन्स व्हॉट, द फर्स्ट टर्म, सो फर्स्ट टर्म t1 प्लस a प्लस n मायनस 1 इंटू डी म्हणजे लास्ट टर्म tn. So this is the formula Sn is equal to n upon 2 into t1 plus tn. या दोन फॉर्म्युलाचा वापर आपल्याला फर्स्ट सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स ऑफ अन AP हे काढण्यासाठी वापरायचं आहे. जेव्हा कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म दिलेला असतो तेव्हा हा फॉर्म्युला यूज करा, आणि जेव्हा फर्स्ट टर्म माहीत असते आणि लास्ट टर्म माहीत असते तेव्हा या फॉर्म्युलाचा वापर करू शकता, करून आपण त्यांचं बेरीज काढू शकतो. ओके, let us study some examples here. First example is that find the sum of first n natural numbers. Find the sum of first n natural numbers. First of all, write here the given the natural numbers. So 1 2 3 4 up to n are first n natural numbers. These are the first n natural numbers. So here a is equal to 1 and common difference d is equal to also 1. Okay, so find Sn. So Sn is equal to a n upon 2 into 2a plus n minus 1 into d. Okay, so
put the values of A and D. So this one as it is n upon 2 into 2A means 2 into A is a 1 plus n minus 1 into D is 1. That is equal to n upon 2 as it is into bracket 2 into 1 2 plus n minus 1. N minus 1 into 1 means n minus 1. That is equal to n upon 2 into n 2 minus 1 plus 1. So this is the sum of first n natural numbers. N by 2 into n minus 1, that means that is equal to n into n plus 1 whole divided by 2. म्हणजे पहिले n नॅचरल नंबरची बेरीज आपल्याला जर काढायची असेल तर या फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. सपोज यू हॅव टू फाइंड द फर्स्ट 100 सम ऑफ द फर्स्ट 100 नॅचरल नंबर्स. सम ऑफ द फर्स्ट 100 नॅचरल नंबर्स. मग याच्यामध्ये काय करायचं, n ची व्हॅल्यू 100 ठेवायचं. 100 into 100 plus 1 upon 2. या फॉर्म्युलामध्ये n ची किंमत 100 ठेवून फर्स्ट 100 टर्मची बेरीज तुम्ही काढू शकता. ओके. Let us see the second example. Find the sum of first n even natural numbers. So write first of all n even natural numbers 2, 4, 6 that's up to 2n. म्हणजे 2 चा फरक आहे बघा. 2 आणि 4 मध्ये 2 चा फरक आहे, 4 आणि 6 मध्ये 2 चा फरक आहे. असंच काय करत जाणार आहे, 2 चा फरक पडत जाणार आहे. त्यामुळे इथं काय येणार आहे, 2n हे लास्ट टर्म येईल. ओके. आर फर्स्ट n even natural numbers. n even natural numbers. Therefore, so Sn is equal to n upon 2 into 2a plus n minus 1 into d. So here the first, here the last term is what? Last term is 2n. Last term is 2n. So use the formula here. आता दुसरा जर फॉर्म्युला आपण वापरला या ठिकाणी किंवा तोही हाही फॉर्म्युला वापरला तरी चालतो. मग हा फॉर्म्युला वापरला म्हणजे काय येणार इथं बघा, 2a plus n minus 1 into d. मग आता 2a plus 1 minus 1 into d. a is equal to d is equal to लिहायचं. So right here a is equal to 2 and d is equal to also 2. मग आता याच्यामध्ये किमती ठेवल्या आपण n upon 2 as it is into bracket 2 into h value 2 plus n minus 1 into d value 2 bracket complete. So पुन्हा n upon 2 as it is into bracket 4 plus 2n this one minus this 1 into 2 2. Okay. 2 into n 2n minus 1 into 2 2. That is equal to this n upon 2 as it is into bracket 4 minus 2 2 means 2n plus 2. That is equal to what? n upon 2 into bracket 2 कॉमन काढला इथं, 2 कॉमन काढला into 2 into bracket n plus 1. हे 2 गेलं. That is equal to n into n plus 1. It is the sum of first n even natural numbers. इथे n ची किंमत जर आपण ठेवली किती, 10. फर्स्ट 10 इवन नॅचरल नंबर्सची बेरीज आपल्याला काढायची असेल तर n ची किंमत 10 ठेवा.
फर्स्ट 20 इव्हन नॅचरल नंबरची बेरीज काढायची असेल तर यांची किंमत 20 ठेवा, तुम्हाला फर्स्ट 20 इव्हन नॅचरल नंबरची बेरीज मिळून जाईल. ओके, नाव नेक्स्ट वन ऑड नॅचरल नंबर्स. टू फाइंड द फर्स्ट or find the sum of the first n odd natural numbers. मग इथं काय येणार आहे, हे ऑड नॅचरल नंबर्स लिहायचे. तिथं आपल्याला 1 3 5 7 डॅश अप टू 2n. 2nच येणार आहे, कारण काय इथं प्रत्येकामध्ये फरक कितीचा बघा, 2च आहे. आर द n odd natural numbers. Okay, first n odd natural numbers. So here a is equal to 1 and d is equal to 2. So again use the formula Sn is equal to n upon 2 into 2a plus n minus 1 into d. मग इथे किंमत ठेवा, इथे किमती ठेवा. a ची किंमत आहे 1. So here put the value n upon 2 into 1 plus n minus 1 into d means 2, that is equal to n by 2 into 2 into 1 2 plus 2 into n 2n minus 2 into 1 2 into bracket, that is equal to n by 2 into this plus 2 and this minus 2 gets cancelled. Here is 2n. So this 2 cancelled, that is equal to n square. So Sn is equal to, we will get n square. It is the sum of the first n odd natural numbers. If you have to find the sum of the first 25 odd natural numbers, we can put the value of n here. 25 square means 625 is the sum of the first 25 odd natural numbers. Okay. Let us see the next example. Find the sum of all numbers from 10 to 125 which divisible by 4. म्हणजे 10 ते 125 मधील सर्व संख्यांची बेरीज करायची आहे की जे 4 ने भाग जाणार आहे. जे 10 ते 125 मधील 4 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. सो राइट फर्स्ट ऑफ all the numbers between 10 to 125 which are divisible by 4. So here 10 is the first number. Now find the first number which is divisible by 4. 10 ला 4 ने भाग जातो का बघा, नाही जात. मग त्याच्यानंतरचं 11 ला सुद्धा जात नाही. त्यानंतर 12 ला 4 ने भाग जातो, म्हणजे पहिली संख्या कुठली असणार आहे, 12. So 12 is the first number which is divisible by 4. And the second number is 16. Add 4 to the previous number to find the next number which is divisible by 4. म्हणजे पुढची संख्या काढत असताना काय करायचं, 4 ने वाढवत जायचं आहे, कारण का आपल्याला 4 ने भाग जाणारी पाहिजे. त्यामुळे इथे येणार 20. So 24 up to last number is 125. 125 ला 4 ने भाग जातो का बघा, नाही जात, कारण इथे विषम संख्या असल्यामुळे 4 ने भाग जात नाही. मग 125 ला 4 ने भाग आला, जे बाकी उरतंय ते बाकी त्यातनं मायनस करून टाका. मग किती येणार बघा, इथं 4 ने भागातला आपण 4 3 ज 12, 4 1 ज 4, बाकी किती उरतंय, 1 उरतंय. मग तो 1 याच्यातनं मायनस करून टाका. म्हणजेच 124 is the last number which is divisible by 4. Okay, understand? Then are the numbers divisible by 4. Okay, these numbers are in an AP. So A is here. A is equal to, the first term A is 12,
The common difference d is equal to what? 4. The last term is given here. Tn is equal to 124. So find the sum of the all terms. So find Sn is equal to n upon 2 into n upon 2. आता इथं सगळ्यांचं बेरीज आपल्याला करायचं आहे. मग किती टर्म्स आहे त्याच्यामध्ये माहिती आहे का आपल्याला? बघा, माहिती आहे का तुम्हाला? माहित नाहीये. मग त्याच्यावरनं काय करून घ्या, अगोदर n ची किंमत काढून घ्या. n ची किंमत काढा. n ची किंमत काढा म्हणजे किती टर्म्स आहे ते काढायचं आपल्याला. फॉर दॅट टू यूज द फॉर्म्युला Tn is equal to a plus n minus 1 into d. So Tn is here 124. So write here 124. A is a 12 plus n is to be find. So write n minus 1 as it is into d is a 4. So again write here 124 as it is, that is equal to 12 as it is, plus multiply by 4 to n minus 1. n into 4, 4n minus 1 into 4, 4. Okay, this is the multiplication. Now again write what is to be write here. Therefore 124 is equal to 12 minus 4, 8 plus 4n. 8 इकडे आणा. So 124 minus 8 is equal to 4n. ओके, हे प्लस 8 आहे, तो इकडे आणलं मायनस 8. आता काय करायचं, 124 मधनं 8 मायनस करा, 116. ओके, that is equal to 4n. So n is equal to divide by 4 on both sides, 116 upon 4. मग 4 ने भाग आला. So n is equal to 4 दोन्ही 8, 11 8 गेले 3 उरले, 36 झाले, 4 9 36. So n is equal to 25. Now use the Sn formula. Now you can find the sum of first 29 terms. Therefore use formula Sn is equal to n by 2 into a plus a means t1 plus tn. Second formula. फर्स्ट टर्म माहिती आहे आणि लास्ट टर्म माहिती आहे, त्याच्यावरून हा फॉर्म्युला यूज केला. तसं काही नाही, तुम्ही तो दुसरा फॉर्म्युला यूज केला तरी चालतो. n अपॉन 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू डी, तोही फॉर्म्युला वापरला तरी तेच मिळणार आहे तुम्हाला. दॅट इज इक्वल टू S29. therefore 29 upon 2 into t1 is 12 plus tn is 124. Okay, that is equal to 29 upon 2 as it is into दोघांचं बेरीज करा, 136. Okay, 2 plus 4 6, 2 plus 1 3, 1 as it is. Now divide by 2 to 136, then we will get 29 into, what will get 29 into 2 ने डिवाइड करायला, 2 6 12, 2 8 किती 16. आता यांचा गुणाकार करा. So here we will get, therefore S29 is equal to, गुणाकार काय बघा, 6 9 8 9 8 9 72, 72 ला 2, आजच्याला 7, 8 दोन्ही 16 अधिक 9 सख 54, 16 अधिक 54 70, 70 अधिक 2 70 अधिक आजचा 7 77, आजच्याला 7, पुन्हा 6 2 12, 12 plus 7 19. This is the sum of all the numbers between 10 to 125 which are divisible by 4. Therefore the sum of all numbers from 10 to 125 divisible by
4 is 1972. This is the sum of the all numbers between 10 to 125 which are divisible by 4. Okay. So let us see the next example. The sum of 45 terms of an AP is 3195. Then find its 23rd term. Okay. Now here, what is given? Sum of first 45 terms is given. So yes, 45 is given. Yes, 45 is 3195. It is given. From this, we can find the 23rd term of an AP. Okay. So here, write the SN formula. SN is equal to n upon 2 into 2a plus n minus 1 into d. So yes, 45 is equal to, put the value of n is 45. So n upon 45 upon 2 into, so write this 2a as it is plus n minus, n means 45 minus 1 into d. Yes, 45 is given 3195. Write this one. This as it is 45 upon 2 into 2a plus 45 minus 1, 44d. So 3195 is equal to 45 upon 2 into, take 2 as a common here, 2 into bracket a, 2 common घेतलं, याला 2 ने भागलं, a राहिलं, याला 2 ने भागा 22d. So these two gets cancelled. So here we will get 3195 divided by 45 is equal to, हे 45 इकडे आणलं, divided by गेलं, मग इथं येतोय only a plus 22d. ओके. परत काय मिळतं बघा, इथं त्याला भागा 45 ने भागा त्याला, मग 45 ने भाग, आपल्याला 45 पाडा येत नाही, म्हणून आपण काय करूया 3 ने, त्याला 9 ने भागा अगोदर, 9 ने भागला, 9 5 45, 9 3 27, किती उरले 4 उरले, 9 5 45, परत 4 उरले, 9 5 45, मग इथं 5 ने भाग जातो, 5 1 5, 5 7 35, 5 1 5, किती आलं 71. So here we will get a plus 22d is equal to 71. Say this as equation number first. Okay. आपल्याला काय काढायचं आहे, 23rd term काढायचे पहा. So find here, use the formula Tn is equal to a plus n minus 1 into d. Okay. So we have to find the 23rd term. So put as a t as a 20, n as a 23. That is equal to a plus 23 minus 1 into d. So t23 is equal to a plus 23 minus 1, 22d. Say this as equation number 2. Now from 1 and 2, आता 1 आणि 2 वरनं बघा, 2 मध्ये a plus 22d ची किंमत काय आहे 31 आहे, मग a plus 22d means 20, t23 आहे. So therefore from 1 and 2 will get t23 is equal to 71. That means the 23rd term. So 23rd term of an AP is, therefore 23rd term of an AP is 71. In this way we can solve this example. Okay, all of you understand? So I hope that all of you understood such examples. So let us see the next part in the next lecture. Thank you.